नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण एक नवीन प्रकारची मैरप शिकणार आहे. ती मैरप बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती, नायलॉन धागा, कात्री आणि सुई. तर मैत्रिणींनो, मैरप बनवण्यासाठी आपल्याला नाही का आधी फुलं बनवावी लागणार आहे. ही अशा प्रकारची फुलं आपल्याला बनवावी लागणार आहे आणि मग आपल्याला त्याला मैरप बनवायची आहे. चला तर मग आपण फुलं बनवायला सुरुवात करूया. हे पहा, मी सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला फुलं बनवायचे. तर फुलं कसे बनवायचे ते आपण पाहूया. सगळ्यात आधी आपण 6 पिवळे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. मी लाल आणि पिवळा कलर यूज केलेला आहे. तुम्ही कुठलाही कलर यूज करू शकतात. हे पहा, आता आपण धाग्यामध्ये 6 मोती ओवून घेणार आहे. सहा मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. हे पहा, आणि आता आपण ह्याचा सर्कल बनवणार आहे. सर्कल कसा बनवायचा हे मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते. काय करायचं, ही गाठ पाडलेली आहे. गाठीजवळचा हा वरचा जो मोती आपण ओवलेला असतो आधीचा, त्याच्यातून सुई अशी वरती काढायची आहे. सुईवरती काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे. आता हा असा गोल चांगला दिसत नाही, त्याच्याकरता आपण परत सगळ्या मोत्यांमधनं सुई एकदा परत फिरवून घेणार आहे. हे पहा, ही अशी आपण सुई फिरवून घेतलेली आहे. आता आपला हा गोल व्यवस्थित असा तयार झालेला आहे. आता काय करायचं मैत्रिणींनो, लक्ष द्या हां. आता आपल्याला 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, आता आपण 6 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 6 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला एक रंगीत मोती ओवायचा आहे. तर मी पिवळ्या मोत्यांचा सर्कल केला आहे, तर मी ह्याच्यामध्ये सुद्धा एक पिवळा मोती ओवून घेणार आहे. हे पहा, हा एक पिवळा मोती आपण ओवून घेतलेला आहे. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 5 पांढरे मोती आपण ओवून घेतले आणि आता काय करायचं पहा, 6 मोत्यांचा गोल केला रंगीत, 6 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. एक रंगीत पिवळा मोती ओवून घेतला आणि 5 पांढरे मोती ओवून घेतले. आता आपण काय करणार, हे जे 6 मोती ओवलेले आहे वरचे पांढरे, त्याच्यातला हा जो एक वरचा मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. हा 1 नंबरचा पांढरा मोती, त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. ही पहा, ही अशी सुई आपण काढून घेतलेली वरच्या दिशेने. ही इथे आपली एक पाकळी तयार झाली. आणि आता परत आपण पुढच्या 2 मोत्यांमध्ये सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत इथे 5 पांढरे मोती आपण 6 पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे. हे 6 पांढरे मोती आपण ओवून घेतले आणि एक रंगीत मोती आपल्याला परत ओवायचा आहे आणि परत 5 पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे. हे 5 पांढरे मोती ओवून घेतले, 6 पांढरे, एक रंगीत, 5 पांढरे. आणि आता परत आपल्याला हा जो वरचा मोती आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. अशी सुई बाहेर काढल्यानंतर वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची. पहा, इथे असा हा 3 मोत्यांचा त्रिकुट तयार होतो वरती आणि आपण आता पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. अशी सुई बाहेर काढल्यानंतर
आता परत आपल्याला 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. आता पहा मित्रमैत्रिणींनो, आपण इथे ह्या 2 पाकळ्या तयार केलेल्या आहे. आता आपण इथे आलेलो आहे. आता आपल्याला ही पाकळी जॉईन करायची आहे एका लाल फुलाला. हे असे फुलं आपण बनवून घेतलेले आहे आणि असे हे 2 फुलं आपल्याला जॉईन करायचे आहे. तर ते कसे करायचे ते मी तुम्हाला ह्याच्यातच दाखवणार आहे. आता आपण परत 6 मोती ओवून घेणार आहे. हे पहा, हे 6 मोती आपण ओवून घेतलेले आहे. हे 6 मोती ओले पांढरे. आता आपल्याला ह्या फुलाला पाकळी जॉईन करायची आहे. हे जे आपण एक लाल रंगाचं फूल बनवलेलं आहे त्याला आपल्याला हे फूल जॉईन करायचं आहे. ते कसं करायचं पहा. आता आपण हे जे फूल केलेलं आहे ह्याच्यात मी लाल मोती घेतलेले आहे, लाल मोत्यांचा सर्कल केलेला आहे आणि परत ह्या पाकळ्या पण आपल्याला जॉईन करायच्या आहे. तर आता आपल्याला हे फूल जॉईन करायचं. जॉईन करताना काय करायचं, मी इकडे 6 मोती ओवून घेतलेले आहे. हे 6 मोती ओवून घेतल्यानंतर आपण ही जी पाकळी आहे ह्या पाकळीतला हा लाल मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे. पहा, ह्या लाल मोत्यातून सुई अशी बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये 5 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 5 मोती आपण ओवून घेतले. काय केलं आपण, 6 मोती ह्या गोलामध्ये ओवले आणि ह्या फुलातली ही जी पाकळी आहे, ह्या 2 समोरच्या पाकळ्या आहे, 1 आणि 2, ते ह्या मोत्यातून आपण सुई, लाल रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपल्याला ह्या पाकळीतला हे जे 6 मोती ओवलेले आहे त्या 6 मोत्यांमधला हा जो एक वरचा मोती आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आपण. पहा, ही इथे आपले हे फूल जॉईन झालेलं आहे आणि आता आपण लगेच पुढच्या 2 मोत्यांमध्ये सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आता आपण इथे परत 6 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 6 पांढरे मोती ओवून घेतले. परत 1 रंगीत मोती आपण ओवून घेणार आहे आणि परत 5 पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे. आपल्या ह्या फुलाच्या 6 पाकळ्या तयार होणार आहे. आता आपण 5 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. 6 पांढरे, 1 रंगीत, 5 पांढरे आणि आता परत आपण हा जो वरचा लाल मोती, हा पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढली आहे. पहा, अशी सुई बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. ही इथे आपली 4थी पाकळी तयार झालेली आहे आणि आता परत आपण ह्या 2 मोत्यांच्या मध्ये सुई बाहेर काढून घेणार आहे. अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपण आता परत 6 पांढरे मोती ओवून घेणार आहे. 2-2 मोती ओवा म्हणजे तुमच्या 6 मोती लक्षात राहतात. आता काय होतं, आपण मोती ओवायच्या नादामध्ये 5च मोती ओवून टाकतो. तसे न करता 6 मोती 2-2 करून ओवून घ्यायचे आहे. आता आपले हे 6 पांढरे मोती ओवून झालेले आहे. पहा, आता परत आपण 1 रंगीत मोती घेणार आहे. हा 1 रंगीत मोती घेतल्यानंतर आपण परत 5 पांढरे मोती ओवून घेऊ. दिसतं ना मैत्रिणी तुम्हाला डिझाईन करताना. हे पहा, 2 मोती ओवले आणि अजून 3 मोती आपण ओवून घेणार आहे. हे असे 5 मोती आपण याच्यात ओवून घेतलेले आहे आणि आता परत आपण ह्या एका वरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. डिझाईन एकदम सोपी मैत्रिणींनो, करून पहा.
आणि परत आपण आता ह्या शेजारच्या मोत्यामध्ये सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. आता आपण ही इकडे एक पाकळी समोर आली, इथे पण एक पाकळी समोर आली, ह्या साईडच्या 2-2 पाकळ्या येतात. आता आपल्याला परत धाग्यामध्ये 6 पांढरे मोती होऊन घ्यायचे आहे आणि दुसरे लाल रंगाचे फूल जॉईन करायचे आहे. आता तुम्ही तिकडे लक्ष द्या, ते फूल कसं जॉईन करते ते तुम्हाला मी परत दाखवते आहे. 6 मोती आपण ओवून घेतलेले आहे. हे पहा, हे 6 मोती आपण ओवून घेतलेले आहे. दिसले ना 6 मोती ओवलेले. आणि आता आपण हे जे फूल आहे एक लाल केलेलं, त्याच्यातली ही जी पाकळी आहे, समोरासमोरच्या ह्या 2 पाकळ्या आहे, ह्या 2 साईडच्या, ह्या 2 साईडच्या 4, ही एक 5 आणि ही एक 6. तर ह्या पाकळीतला हा जो मधला लाल मोती आहे ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे. पहा, ह्या पाकळीतला हा लाल मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे. हा लाल मोती ह्याच्यातून मी आता सुई बाहेर काढते. लक्ष द्या, ह्या मोत्यातून मी सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, ही इथे आपले हे फूल जॉईन झालेलं आहे. आता आपण धाग्यामध्ये 5 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 5 पांढरे मोती आपण ओवून घेतले आणि हे जे 6 मोती ओवलेले आहे, हे 6 मोती, त्याच्यातला हा जो एक वरचा मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी परत वरती बाहेर काढणार आहे. पहा, अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, इथे आपलं फूल जॉईन झालेलं आहे. दोघीकडच्या एक एक पाकळीला आपण फूल जॉईन केलेलं आहे. इकडचं हे एक लाल फूल, ह्याच्याची ही पाकळी आणि इकडचं हे लाल फूल, मध्ये आपण पिवळे घातलेलं आहे, त्या पिवळ्या फुलाला आपण हे लाल फूल जॉईन केलेलं आहे. आता लक्ष द्या मैत्रिणींनो, आता आपल्याला ह्या पाकळ्या जॉईन करायच्या आहे फुलाच्या. आता त्या कशा जॉईन करायच्या ते मी तुम्हाला दाखवते. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, पांढऱ्या मोत्यातून. आता आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातूनच सुई परत बाहेर काढणार आहे. पहा, ह्या एका रंगीत मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण परत पहा, ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला पाकळ्या जॉईन करायच्या आहे. त्या पाकळ्या कशा जॉईन करायच्या पहा, हे पाकळीतले 6, इकडे 6 मोती, इकडे 6 मोती, सगळ्याच आपल्याला जॉईन करायचे आहे. तर हे जे 1 2 3 4, हे 4 मोती आहे, ह्याच्यातून आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढणार आहे. पहा, हे 4 पांढरे मोती, ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढली आपण. दिसली का सुई बाहेर काढलेली? ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता आपण एक पिवळा मोती धाग्यात ओवून घेणार आहे. हे पहा, हा एक मोती आपण ओवून घेतला आणि ही जी पाकळी आहे शेजारची, हिच्यातल्या 4 मोती, 1 2 3 4, ह्या 4 मोत्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. पहा, कोणते मोती? हे खालचे 2 सोडून 6 मोती, हे 2 सोडून वरचे 4 मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, ही अशी आपली ही पाकळी इथे जॉईन झाली. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर आता परत आपल्याला 1 2 3 आणि 4, ह्या 4 मोत्यातून सुई आपण बाहेर काढलेली आहे. आणि आता आपण इथे परत एक रंगीत मोती घेणार आहे. हा एक रंगीत मोती घेतला आणि ह्या पाकळीतले हे 4 मोती, 1 2 3 4, हे 4 मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढणारे वरच्या दिशेने. ह्या अशा सगळ्या पाकळ्या आपल्याला जॉईन करायच्या आहे. ह्या अशा पाकळ्या जॉईन केल्यानंतर आता आपल्याला खाली मैरप बनवायची आहे. आता मी तुम्हाला एवढ्या पाकळ्या जॉईन करून दाखवते आणि मग पुढची मैरप दाखवते कशी करायची ती. आता इथे आपला हा दोरा संपलेला आहे. मी गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला लगेच दुसरी सुई इथे तयार आहे. हे पहा, मी ही सुई घेतलेली आहे, हिला गाठ पाडून घेतलेली आहे. धागा ओवून सुई तयार आहे. आता आपण किती 2 पाकळ्या आपल्या जॉईन झाल्या. आता परत आपण 1 2
3 आणि 4 ह्या 4 पाकळ्यातून सुई बाहेर काढणार आहे. ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढायची. तर काय करणार आहे आपण, परत ह्या एक पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे आपण. ही अशी सुई बाहेर काढली, गोलातले पिवळे मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता पहा, आता 1 2 3 आणि 4 ह्या 4 मोत्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता इथे परत आपल्याला एक पिवळा मोती घालून पाकळी जॉईन करायची आहे. आता मी परत एक पिवळा मोती घेते. पहा, हा एक मोती घेतला आणि इकडच्या ही जी पाकळी आहे ह्याच्यातले 1 2 3 4 खालचे 2 मोती सोडून ह्या वरच्या 4 मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे वरच्या दिशेने. 1 2 3 आणि हा एक चौथा अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि धागा व्यवस्थित बाहेर काढून ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला ह्या 2 पाकळ्या जॉईन करायच्या आहेत. तर आपण ह्या एका पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. आणि आता परत आपल्याला ह्या पांढऱ्या मोत्यातून 4 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. खालच्या दिशेने बाहेर काढायची सुई, एकदा खालती एकदा वरती अशी सुई आपण बाहेर काढून घेत आहे. आता परत आपण एक पिवळा मोती घेणार आहे. हे पहा, हा पिवळा मोती घेतला आणि आता परत आपल्याला 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढली, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपल्याला आता किती पाकळ्या राहिल्या, 1 2 3 पाकळ्या आपल्या राहिलेल्या आहेत. आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे आणि त्याच्या खालचे हे जे 4 पांढरे मोती आहे त्याच्यातून सुद्धा सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण धाग्यामध्ये एक रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे पहा, हा रंगीत मोती ओवून घेतलेला आहे. आणि आता ह्या पाकळीतले हे 4 मोती 1 2 3 4 हे 4 मोत्यातून सुई वरच्या दिशेने आपण बाहेर काढणार आहे. हे पहा, ही अशी सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपली ही शेवटची पाकळी जॉईन करायची आहे. तर आता पहा, आपण ह्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही एकच पाकळी आपली आता जॉईन करायची राहिलेली आहे. आता आपण 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, 1 त्याच्या पुढचा 1 पांढरा, त्याच्या पुढचा 1 पांढरा आणि त्याच्या पुढचा 1 पांढरा अशा 4 मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण एक पिवळा मोती ओवून घेणार आहे. हा पिवळा मोती आपण ओवून घेतलेला आहे. आणि आता ही पाकळी आहे. ह्या पाकळीतले हे 4 मोती 1 2 3 4 अशा सलग 4 मोत्यातून आपण सुई आता वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, ही अशी आपण सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. हे आपले फुलं जॉईन झालेले आहे. आता आपण डिझाईन बनवणार आहे महिरपची. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपण त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ आणि इथे गाठ पाडून घेणार आहे. आता गाठ हे मी तुम्हाला कशी पाडायची ते सांगितले. ही पाकळी हिच्यातून सुई आपण बाहेर काढली, हा दोऱ्याचा गोल तयार झाला. दोऱ्याच्या गोलातून हा धागा बाहेर निघालेला आहे. परत सुई बाहेर निघाली आणि इथे गाठ पाडली. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. आता पहा मैत्रिणींनो, हे आपले फूल कसे छान असे जॉईन झाले नाही का. आता आपल्याला ही अशी डिझाईन बनवायची आहे महिरपी करता. हे पहा, हे फुलं मी केलेले आहे. हे फुलं आणि आपल्याला अशी डिझाईन खाली बनवायची आहे. आता ती डिझाईन कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण
दोऱ्याला गाठ पाडून घेणार आहे। हे पहा, ही अशी आपण गाठ पाडून घेतलेली आहे। इकडे 3 फुलं, इकडे 3 फुलं, आपण 6 फुलं केलेले। एकूण आपल्याला 7 फुलं करायची असतात आणि 7वं फूलसुद्धा माझं इथे तयार करून ठेवलेलं आहे। आता आपण ह्या भागातली डिझाईन बनवणार आहे। हे पहा, आता दोऱ्याला गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपण पुढची महिरप बनवणार आहे। कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते। आता काय करायचं मैत्रिणींनो, हे पहा, ही जी पाकळी आहे आपली, ह्या पाकळीतला हा मधला मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार। ह्याच्यातून आपण ह्याच्यातून आपण अशी सुई बाहेर काढून घेणार आहे। ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे। हे पहा, हे 2 पांढरे मोती ओवून घेतले। आता आपण इथे लाल मोती आपला आहे ऑलरेडी, इथे आपण 1 पिवळा मोती ओवून घेणार आहे। 2 पांढरे, 1 पिवळा आणि परत 2 पांढरे, असे 4 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे। 2 पांढरे, 1 पिवळा, 2 पांढरे असे मोती ओवून घेतलेले आहे आणि आता हा जो मधला लाल मोती आहे, ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे। पहा, ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढली, इथे आपली अशी डिझाईन तयार झाली। पहा, ही अशी डिझाईन तयार झाल्यानंतर आता आपण 1 लाल 1 पिवळा, 1 लाल 1 पिवळा अशी डिझाईन इथे तयार करणार आहे। एक लाल 1 पिवळा, 1 लाल 1 पिवळा असे मोती आपण आता सुईमध्ये ओवून अशी डिझाईन तयार करून घेणार आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मध्यभागी 1 फूल जॉईन करायचे आहे। मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा। आता आपली इथे ही एक डिझाईन तयार झालेली आहे। आता आपण 1 पिवळा मोती ओवून घेणार आहे। हे अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे आणि इथे 2 पांढरे मोती घेणार आहे आपण। हे पहा, हे 2 पांढरे मोती आपण घेतलेले आहे। दोन पांढरे, 1 पिवळा, परत 2 पांढरे असे 4 मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे आणि आता हा जो मधला लाल मोती आहे, ह्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे। पहा, हा लाल मोती, ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली, इथे डिझाईन तयार झाली आणि परत आता ह्या 2 वरच्या पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची। आता 2 पांढरे, 1 लाल असे मोती आपण ओवून घेणार आहे। 2 पांढरे, 1 लाल, 2 पांढरे असे 5 मोती आपण ओवून घेणार आहे। 2 पांढरे आणि 1 लाल, 2 पांढरे असे 5 मोती आपण 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि हा जो पिवळा मोती आहे, हा पिवळा मोती ह्याच्यातून आपण सुई आता अशी वरती बाहेर काढणार आहे। हे आपल्याला 10 बनवायचे आहे। 1 लाल, 1 पांढरा, 1 लाल, 1 पिवळा असा आपल्याला करायचा आहे। 2 पांढरे, 1 रंगीत, 2 पांढरे असे मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे। परत आता आपण 2 पांढरे मोती ओवून घेणार आहे, 1 पिवळा मोती ओवून घेणार आहे। हे पहा, आणि परत 2 पांढरे मोती आपल्याला ओवायचे आहे। हे असे आपण 4 मोती ओवून घेतलेले आहे, 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे
आणि हा मधला लाल मोती ह्याच्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची वरच्या दिशेने. ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे आणि परत पुढच्या वरच्या 2 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. हे समोरचे वरचे 2 पांढरे मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला 2 पांढरे, 1 लाल, परत 2 पांढरे असे 5 मोती ओवून घ्यायचे आहे. आणि परत हा जो मधला पिवळा मोती आहे ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे वरच्या दिशेने. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि ह्या 2 मोत्यातून सुद्धा, पांढऱ्या मोत्यातून सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ही अशी सुई काढल्यानंतर परत आपल्याला 2 पांढरे, 1 पिवळा आणि 2 पांढरे असे 5 मोती ओवून घ्यायचे आहे. हे असे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता आपण हा जो रंगीत मोती उला लाल त्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. हा लाल मोती ह्याच्यातून अशी सुई बाहेर काढलेली आहे, हे पहा. आणि आता परत आपण ह्या वरच्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला 2 पांढरे, 1 लाल असे मोती ओवायचे आहे. आणि 2 पांढरे असे आपण 5 मोती ओवून घेतलेले आहे. आणि परत आपण ह्या एका पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. हा मधला रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. आणि परत हे जे वरचे 2 पांढरे मोती आहे, हे 2 पांढरे मोती ह्याच्यातून सुद्धा सुई आपण अशी बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. किती झाले आपले हे? 1 2 3 4 5 6 7. अजून आपल्याला 2 पांढरे, 1 पिवळा आणि 2 पांढरे असे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता परत हा जो मधला लाल मोती आहे ह्याच्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. आणि नंतर परत हे वरचे 2 पांढरे मोती आहे ह्याच्यातून सुद्धा सुई आपण समोरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आता परत आपल्याला 2 पांढरे आणि 1 लाल आणि 2 पांढरे असे 5 मोती ओवून घ्यायचे आहे. आता पुढचा आपला शेवटचा 1 पिवळ्या मोत्यांचा गोल येईल. हे पहा, हे 5 मोती आपण ओवून घेतले. आणि हा जो पिवळा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही सुई बाहेर काढल्यानंतर हे जे पांढरे मोती आहे हे वरचे, त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि आता आपण शेवटचा गोल बनवणार आहे. हे किती झाले मोती? पहा, हे मोती मोजायचे 1 2 3 4 5 6 7 8 9. आता आपण शेवटचा पिवळ्या मोत्याचा गोल करणार आहे. आता आपल्याला हे 2 पांढरे मोती, 1 पिवळा मोती आणि हे 2 पांढरे मोती असे 5 मोती शेवटचे ओवून घेतलेले आहे. आणि हा जो लाल मोती आहे त्याच्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आणि नंतर हे जे 2 पांढरे मोती आहे ह्याच्यातून सुद्धा सुई आपण वरच्या समोरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला इथे एक फूल जॉईन करायचे आहे. आता ते कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पहा, असे आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे. ही गोलाची डिझाईन आपली इथे पूर्ण झालेली आहे. आता मी इथे गाठ पाडून घेणार आहे आणि तुम्हाला आता फूल कसे जॉईन करायचे तिथे मध्यभागी ते दाखवून आपली डिझाईन पूर्ण करणार आहे. आता आपण हा धागा कापून घेतलेला आहे. आता पहा मैत्रिणींनो, आता आपल्याला काय करायचं आहे. आता हा एक भाग आणि हा एक भाग, हे असे 2 भाग आपल्याला जॉईन करायचे आहे. हा एक भाग आणि हा एक भाग. आता आपण हे जे फूल केलेलं आहे एक, ते जॉईन करणार आहे. हे पहा, हे एक फूल आपण केलेलं आहे. आता आपल्याला हे जॉईन करायचं. ते कसं करायचं पहा, मी तुम्हाला आता ते
दाखवते. आता आपण ह्या भागात गोल केलेले आहे, हा एक गोल केलेला आहे. तर आता आपण इथे एक पांढरा मोती ओवून घेणार आहे. हे पहा, हा एक पांढरा मोती ओवून घेतलेला आहे. हा एक पांढरा मोती, ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा एक पांढरा मोती ह्या समोरच्याच पाकळीतला, हा एक पांढरा मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे. हा एक पांढरा मोती, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. हा एक पांढरा मोती आणि हा एक त्याच्या पुढचा रंगीत मोती, अशी सुई आपण, हा एक पांढरा, हा एक रंगीत, त्याच्या पुढचा एक पांढरा, अशी सुई बाहेर काढली. एक पांढरा, एक रंगीत, एक पांढरा, अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. आणि आता इथे 2 पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे. हा एक पांढरा मोती आणि दुसरा पांढरा मोती, असे 2 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणारे हा एक इथला पांढरा मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. पहा, ही सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. इथे आपली ही डिझाईन जॉईन झालेली आहे. आणि आता परत आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे. हा एक मोती, त्याच्या पुढचा एक मोती, अशी सुई फिरवून घेणार आहे. हे पहा, इथे आपली ही फुलपाकळी जॉईन झालेली आहे. आता आपल्याला तिकडची साईड जॉईन करायची आहे. आता ती कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. पहा, आता आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. हे सगळे पांढरे मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढू. हे सगळे पांढरे मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढून घेणार आहे. आणि आता आपल्याला तिकडची पाकळी जॉईन करायची आहे. हे पहा, इथपर्यंत आपण आलेलो आहे. नंतर हे 2 पिवळे मोती, ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची. काय होतं ना मैत्रिणींनो, प्रत्येक मोत्यातून आपली सुई 4-4, 5-5 वेळेस बाहेर निघते. त्याच्यामुळे ना शेवटी सुई बाहेर लवकर निघत नाही, अटकून जाते ती सुई. तरी आपण एकेरी धागा घेतो तरी पण आपली सुई अशी अटकून जाते. तिला खूप जोरात ओढावी लागते, तेव्हा ती सुई बाहेर व्यवस्थित अशी निघते. नाही तर सुई तुटण्याचे सुद्धा संभव असतो. हे पहा, आता आपण इथे सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला हा भाग जॉईन करायचा आहे. आता हा भाग कसा जॉईन करायचा ते मी तुम्हाला दाखवते. पहा, आता आपण इथे 2 पांढरे मोती ओवून घेऊ. ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि आता इथे एक पांढरा मोती आपण ओवून घेणार आहे. हे पहा, इथे हा एक पांढरा मोती ओवून घेतलेला आहे. आणि आता आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघेल. हा एक मोती आणि त्याच्या पुढचा
एक मोती अशी सुई आपली बाहेर निघालेली आहे पहा. आणि आता इथे आपण 2 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 2 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता आपली सुई ह्या एका पांढऱ्या मोत्यातून बाहेर निघेल. पहा, हा पांढरा मोती अशी सुई बाहेर निघालेली आहे. हे पहा, इथे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. आणि आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे. हे पहा, इथे गाठ पाडून घेतलेली आहे. आणि अशी ही आपली डिझाईन इथे पूर्ण झालेली आहे. पहा, उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. अशी आपली डिझाईन इथे तयार झालेली आहे. हे पहा, ही अशी आपली डिझाईन इथे तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हे पहा आपली मोत्याची डिझाईन. ही एक डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे. आणि आता तुम्हाला लेटेस्ट शिकवलेली ही एक डिझाईन आपली तयार झालेली आहे. हे पहा, ही एक डिझाईन. अशी ठेवा जशी ठेवाल तशी आपली डिझाईन सुंदर अशी तयार झालेली आहे. हे पहा, ही आपली मोत्याची डिझाईन. मोत्याची ताटाभोवतीची महिरप आपली सुंदर अशी तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रमैत्रिणींनो धन्यवाद.